पूर परिस्थितीवर कायमची उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून होणाऱ्या 3200 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर उद्या गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। या प्रकल्पासंदर्भात जागतिक बँकेचं पथक पाहणी दौऱ्यावर आलंय। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर करण्यात आलाय। यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचं नियंत्रण तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येणार आहे। यातील 3200 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे। या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या सदस्यांची समिती आज बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती। जागतिक बँकेच्या सदस्य समितीमध्ये जोलांथा क्रिस्पिन वॅटसन, अनूप कारनाथ, जॉर्क गॉल, स्वाती पिल्लाई, सविनय ग्रोव्हर यांचा समावेश आहे। या समितीने जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्ह्यातील पूरप्रवण ठिकाणांना आज प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जागतिक बँक सदस्य समितीनं आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला प्रयाग चिखली गावाला भेट दिली। या ठिकाणी उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात त्यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली। समितीनं भूस्खलन झालेल्या ज्योतिबा इथल्या गायमुखाच्या ठिकाणची पाहणी केली। या पाहणीचा अहवाल राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे। त्याशिवाय उद्या गुरुवारी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आहे। या बैठकीत या महत्त्वाकांक्षी 3200 कोटींच्या प्रकल्पावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। पूर नियंत्रणासाठीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बदलले जाण्याची शक्यता आहे।